आज आत्ता आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना भेट घेऊन बीड शहर बचाव मंच, समन्वय समिती आणि सदस्य मंडळ या सर्वांनी मिळून एक निवेदन दिलं आहे. आमच्या निवेदनाचा विषय असा आहे की आपल्या बीड नगरपालिकेच्या मुख्य अधिकारी नीता अंधारे यांच्या सर्व कामांची सखोल चौकशी करा, त्यांची तात्काळ बदली करा आणि आमच्या बीड शहराला एक सक्षम नवीन अधिकाऱ्याची नेमणूक लवकरात लवकर करून द्या. जो अधिकारी आमच्या बीड शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवेल, काम करील आणि लोकांचा विश्वास संपादन करील. जे की नीता अंधारे मॅडम ज्या आहेत, माननीय मुख्य अधिकारी, यांनी जनतेचा विश्वास जो आहे तो गमावलेला आहे. आणि हे त्या जेव्हापासून बीड शहरामध्ये त्यांनी कार्यभार सांभाळला आहे तेव्हापासून आजपर्यंत बीड शहराची अवस्था ही दिवसेंदिवस दयनीय होत चाललेली आहे. त्यामुळे सर्व भागातील सर्व स्तरातले नागरिक त्रस्त झालेले आहेत. आणि आम्ही ह्या सोबत आमच्या बीड शहरातल्या नागरिकांच्या वतीने मागण्या सुद्धा मांडलेल्या आहेत. त्या मागण्यांचं निवेदन आम्ही आज आता जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे. या संदर्भात आमचे सगळेच सहकारी आपल्या समोर मत मांडतील. बचाव मंच की तरफ से ये है कि नगर पालिका के लोगों के 5-5, 6-6 महीने से तनख्वाह रुकी हुई है। बीच में आंदोलन हुआ, कर्मचारियों ने आंदोलन करे, फिर भी उनके तनख्वाह उनको दी नहीं जा रही है। कचरे के गाड़ियां बंद, ट्रैक्टर बंद, जहाँ वहाँ रोडों पे कचरा पड़ा हुआ है। और पानी की जहाँ समस्या है, आज भी समस्या बहुत है, लोग परेशान है। अगर ये कर्मचारियों को अगर उनकी तनख्वाह वक्त पे दी जाएंगी तो कर्मचारी काम करेगा, कर्मचारी आगे बढ़कर चढ़कर काम करेगा। ये नीता अंधारे मैडम को समझ आए, बार बार निवेदन देने के बाद भी उस बात को कोई एक्शन नहीं लिया जा रहा, उस पर कोई अमल बजौनी नहीं की जा रही।